टॉस जिंकून आणि आरसीसी पेठ संघाला त्यांनी फलंदाजीसाठी निमंत्रण दिलेलं आहे। दोन्ही संघांमध्ये होईल मॅच आणि कमेंट्री बॉक्समध्ये येतील सागर मांडवकरजी, त्यांची सुमधुर वाणी आपण ऐकूया। पहिल्याचे मालक राधे एंटरप्राइजेस दीपक शेठ पाटील यांची सुद्धा रॉयल दमदार एंट्री या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत। या दरम्यान मी सन्माननीय आमचे पाहुणे सूरज भगत साहेब बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांना विनंती करेन का आपल्या पवित्र शुभास्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच। आणि खेळाडू ठरलाय सोनू पाटील, 11 बॉल मध्ये 29 मॅन ऑफ द मॅच। सोनू यायचे बऱ्याच वेळा बॉटम एंडचा हा पॉवरफुल फलंदाज आहे। अनेक वेळा आपण पाहतोय पार्किंग बॉयज कामोटी संघ जेव्हा जेव्हा खेळतो आणि मागच्या 2-3 वर्षामध्ये पाहिलं सोनूचा सुपर क्लास सामनावीर मॅन ऑफ द मॅच। सोनू एक हुरणारी खेळाडू, यंग टॅलेंट याच्याकडे प्रचंड ताकद आहे। बऱ्याच वेळा एकट्याच्या जोरावर सामने सुद्धा त्याने जिंकलेत। मी सन्माननीय साहेबांचं मनापासून धन्यवाद देईन आणि त्यांना विनंती करेन का आपण आसनस्थ व्हा। चला मॅच ऑन करा। तर अनिलजी पाटील साहेब वाघिलीवाडाचे सरपंच साहेबांचं इथे आगमन झालं। मी गावदेवी उसराई चषक भारतीय जनता पार्टी उसरली खुर्द मी साहेबांना विनंती करेन, वाघिलीवाडाचे सरपंच अनिलजी भगत साहेब आपण आपल्याला आम्ही विनंती करतोय का आपण सुद्धा स्टेजवर यावं। चला मॅच ऑन करा, आघाडीची जोडी पाठवा लगेच। बॅटिंग टीम चला रेडी आहे, मॅच ऑन करायचे। काही चेंजेस असतील तर माहिती जरूर कळू। गावदेवी उसराई चषकाची बहारदार स्पर्धा आणि आज तागायत आपण पाहतोय क्रिकेट रसिक आमच्या समोर जॉईन झालेत आणि आपण पाहतो स्क्रीनवर गावदेवी उसराई चषक ही भव्य दिव्य ट्रॉफीज कुठला संघ असेल विजेता स्क्रीनवर आपण जरूर पाहतोय। महाराजांची राजमुद्रा, अप्रतिम संकल्पना आणि ही सुंदर ट्रॉफी कोण असेल विजेता। ही ट्रॉफी घरी गेल्यानंतर, ही ट्रॉफी गावामध्ये गेल्यानंतर गावदेवी उसराई चषकाची ही भव्य दिव्य स्पर्धा रायगडमधील नामांकित स्पर्धा आहे आणि कोणता संघ उचलणार ही ट्रॉफी। सुपर 8ची रात्र आपल्याला खूप काही सांगून जाईल, मात्र मॅचकडे आपण जरूर वळूया। चला विनंती करतो पंचांना मॅच ऑन करा। एक सामना बाकी आहे बघा, मॅनेजमेंटची नजर आपल्याकडे। 12 प्रतिनिधी पहिला चेंडू फेकण्याच्या आत जर रेडी नसेल तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल। संघनायकाची नोंद घ्या। अनेक स्पर्धेमध्ये तुम्ही खेळत असता, तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाहीये। चला मॅचकडे वळतो। बॅटिंग करेल आरसीसी पेठ आणि त्यांच्या विरुद्ध आपण जरूर पाहतोय वेदांत 11 घनसोली। तर पनवेलचे प्रसिद्ध सर्पमित्र, युवा समाजसेवक, पनवेल महानगरपालिका सिडकोचे कर्मचारी रुपेशभाई जाधव यांचं आम्ही गावदेवी उसराई चषकामध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतो। आरसीसी पेठ संघ इथे बॅटिंग करेल सोहेल शेख आणि त्याला साथ देईल बंटी जोशी। रातो की कातिल आरसीसी पेठ बऱ्याच वेळा नाईट स्पर्धेमध्ये या संघाचा बोलबाला पाहिलाय आणि आपण जरूर पाहतो। आणि आता पुन्हा एकदा गावदेवी उसराई चषकामध्ये सोहेल शेख आणि नॉन स्ट्रायकरला बंटी जोशी। गोलंदाजी मार्कवर वेदांत 11 घनसोली कडून तुषार, पहिला चेंडू आणि ही सफलता, इम्पॉर्टंट विकेट सोहेल शेखच्या खेळीचा अंत।
बाद झाला प्रमुख फलंदाज सोहेल शेख. निराशपणाने परततोय. समोर आपण पाहतोय स्क्रीनवर आमचे A&B इन्फ्रास्ट्रक्चरचे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यशस्वी उद्योजक अक्षयजी भगत यांना आम्ही जरूर पाहतोय. लाईव्ह 24 लाईव्ह इव्हेंट आणि गावदेवी उसराई चषकाला जे लाईव्हचे स्पॉन्सर आपण त्यांना दरवर्षी पाहिलं. पहिल्या चेंडूवर मिळाली सफलता तुषारला मिळालं सक्सेस. बाद केलं सोहेल शेखला. नवीन फलंदाज सरकला नमित पगडे. सामना कमालीचा होणार. तुषारला मिळालं पहिल्या चेंडूवर सक्सेस. वेदांत 11 घनसोलीनं सामना जिंकला आणि त्यांनी पसंती दिली गोलंदाजीला. वळूया मॅचकडे. नमित पगडे आलाय. पूर्वार्धामध्ये पाहतो बॅटिंग करेल स्टॅकरेनला. नमित पगडे यंग टॅलेंट आहे. बऱ्याच वेळा संघाच्या उपयुक्त खेळासाठी तो तारणहार सुद्धा ठरलाय आणि आता समोर तेवढाच बलवान संघ आहे. वेदांत 11 घनसोली. मध्यरात्र होऊन गेले. प्रेक्षक वर्ग सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेतो. बॅटिंग करताना संघ RCC पेठ फायटिंग स्कोर साठी प्रयत्न केला जाईल. नमित पगडे स्टॅकरेनला. खोलवरचा चेंडू ड्राईव्ह करतो. इनसाइड सर्कल सिंगल जरूर मिळेल. फर्स्ट इनिंग मध्ये वेदांत 11 घनसोलीनं टॉस जिंकलाय. मागचे 3 सामने आपण पाहिले. मागच्या 3 सामन्यामध्ये सर्वांची मनं जिंकली. आज आपण पाहिलं कामोटे संघ आपण जरूर पाहिलं. आज भवाळे बी संघ पहिला सामना सुरतच्या बलवान फलंदाजीवर जिंकला. तो KDH वाघिलीवाडा संघाने. आणि आता आपण पाहतो मॅच नंबर 4. आज 2 संघ क्वालिफाय होणार आहेत. तुषार पुढचा चेंडू लाईन पाहिली. फटका खेळण्याचा प्रयत्न. बंटी जोशी खेळेल. समोर बलवान आक्रमक फलंदाज आहे. बंटीला संघासाठी थांबणं महत्वाचं असेल. पोषक खेळपट्टी काळ. याच खेळपट्टीवर आपण चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी पाहिल्या. मोठं टार्गेट सेट होताना पाहिलं. मात्र आतापर्यंत तुषारच्या या भन्नाट कठीण गोलंदाजी समोर फक्त 1 धाव आहे. बॅटच्या मधोमध खोदून काढला. झेल होणार का? लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक उभा आणि सक्सेस. आणखीन एक धक्का. बंटी जोशी आउट. सुरुवात थोडी डोकेदुखी पाहायला मिळते. 1 या धावसंख्येवर 2 गडी बाद. तर नक्कीच आपण पाहतोय नंदिता चायनीज कॉर्नर. आणि आज आपण पाहतोय नो केमिकल आणि अतिशय उच्च क्वालिटीचं आपल्याला अनेक फूड तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. नंदिता चायनीज कॉर्नरचा आपण मनापासून धन्यवाद देऊया. तर पहिल्या षटकामध्ये 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 1 धाव 2 गडी सुद्धा बाद झालेत. आपण पाहतो अनेक ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा अगदी अल्पावधीतच ज्या स्पर्धेवर सर्वांचं लक्ष वेधले ती ICPL. आपण स्पर्धेची चर्चा जरूर होणार आहे. मॅच कडे वळूया. तुषार आक्रमणाचा प्रयत्न. डीप कडे फिल्डर रेडियल प्रयत्न जरूर केला जाईल. सुरुवात थोडी खराब झाली बॅटिंग करताना RCC पेठ संघाची. 2 धावा 2 गडी बाद. आपण पाहतोय रायगड वासियांसाठी खुश खबर. ICPL लीग जी 6 ते 15 मार्च दरम्यान पाहतोय. टेनिस क्रिकेट जगतातील एक व्यावसायिक क्रिकेटची स्पर्धा आपण जरूर पाहतो. आणि तिथे आपण पाहतोय रायगडसाठी अभिमान आहे. योगेश दादा पेनकर यांनी ISPL मध्ये या स्पर्धेमध्ये 26 चेंडूमध्ये 61 धावेची खेळी केली. आणि रायगड वासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. माजी मुंबई अमिताभ बच्चन यांचा संघ जिथे खेळतो आणि श्रीनगर के वीर या संघाविरुद्ध योगेश दादा पेनकर यांनी 26 मध्ये 61 धावा ठोकल्यात. चांगली माहिती आम्हाला देत असताना रायगडचे बेस्ट अपडेटर प्रशांत फडके PP विगर जरूर गावदेवी उसराई या स्पर्धेचा आनंद घेत असताना नमित पगडेला पाहते. 2 चेंडूचा सामना त्याने जरूर केला. वैयक्तिक योगदान 1 आहे.
त्याला साथ देतो तन्वीर शेख. आतापर्यंत प्रमुख गडीबाजी बाद झाला. बंटीचं मैदानावर थांबणं, सोहेलचं त्यांना साथ देणं, मात्र सुरुवातीला झटके मिळाल्यानंतर तुमच्यावर दबाव दडपण असतो आणि या दबाव दडपण झुगारून आता बॅटिंग करावी लागेल आरसीसी पेठ संघाला. आरसीसी पेठकडे खासियत काय, जर या संघाच्या 45-50 धावा झाल्या तर गोलंदाजच्या जोरावर सामना जिंकण्याची ताकद आहे. सेफ लँड होईल, कोणी क्षेत्ररक्षक नाही. वन बाउंड चेंडू गेलाय फाईन लेगला, हा येईल दमदार फटका चौकार. नक्कीच मॅच कडे वळतोय. नमित कडून संघ अपेक्षा करतो, अपेक्षा तन्वीर शेख कडून गोलंदाजीच्या मार्गवर आलाय गोलंदाज विनीत पाटील. पहिल्या चेंडूवर तडाखा दाखवला, तन्वीरनं बॅटचं तोंड उघडलं, नमित त्याला साथ देईल. आरसीसी पेठ म्हटलं तर बलवान फलंदाज आहे, इथे दबाव निर्माण केला जाईल. गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा गोलंदाज विनीत पाटील. ऑफ स्टंपवर चेंडू डॉट आपण पाहतो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, इनसाइड सर्कल, चलाक क्रिकेट जरूर पाहिलं, एक धाव जरूर पूर्ण करेल. वेदांत 11 गन्सोलीनं टॉस जिंकलाय. आज नवी मुंबईचे 2 संघ पाहिले, एक बोनकोडेला पाहिलं, एक गन्सोलीला पाहिलं. आज ठाणे भिवंडीचा भवाळे बी संघाला पाहिलं, आज पनवेलचे दादा संघ कामोटे संघाला पाहिलं, भिंगारी संघाला पाहिलं, आरसीसी पेठ आणि आज केडीएच वाघिलीवाडा या संघाला पाहिलंय. बॅटच्या मधोमध हा तडाखा, एक बारी तुम्हारी तो एक बारी हमारी, मी थांबणार नाही. नाव आहे आरसीसी पेठ आणि बॅटिंग करतोय आता स्ट्राइक रेंजला नमित पगडे, वन ऑफ द डेंजर मॅन. त्यांचे आधारस्तंभ गणेशजी जोशी साहेब असतील, रणजित साहेब असतील आणि सातत्याने या संघाला अनेक पुरस्कृत्य सुद्धा बऱ्याच वेळा पाहिल्या. नमित पगडे त्यातीलच एक कोहिनूर हिरा आहे. मागच्या 1-2 वर्षामध्ये नमित पगडे आरसीसी पेठ संघाला मिळालेली ही ताकद आहे. बऱ्याच वेळा नमितनं आपल्या बॅटिंगच्या जोरावर संघाला सामने सुद्धा जिंकून दिलेत आणि आता वेदांत 11 गन्सोलीला विचार करायला भाग पडल्या. 3 मध्ये 7 वर खेळतो मैदानावर, त्याचं थांबणं महत्वाचं. सोहेल सारखा प्रमुख फलंदाज बाद झाला. बंटी जोशी नमित खेळतो 3 मध्ये वैयक्तिक 7 धावा, त्याला साथ देतोय तन्वीर शेख. एकंदरीत आपण धावा पाहिल्या धाव फलकावर विनीत पाटील. आतापर्यंत 3 चेंडू, चला स्पीडअप करा, सामना थांबता कामा नये. 2 बलाढ्य संघामध्ये चालू असलेला सामना आपलं पावित्र्य दाखवतोय, आपल्या खेळ तंत्रमंत्राचा वापर करतोय. मैदानावर नमित आणि तन्वीर 2 शिलेदारांची जोडी मैदानावर आक्रमण करण्याच्या तयारीमध्ये. गावदेवी उसराई चषकाची ही नामांकित स्पर्धा, अनेक सारे प्रेक्षक वर्ग 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जॉईन झालेत, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करूया. वेदांत 11 गन्सोलीनं टॉस जिंकलाय. आतापर्यंत 1 षटक 3 चेंडू, धावा धाव फलकावर 13. बॅटिंग करताना आरसीसी पेठ. तर आतापर्यंत पाहिलं केडीएच वाघिलीवाडा संघाने 1 सामना जिंकलाय. पृथ्वी 11 भवाळे बी यापूर्वीचा सामना जिंकला जय हनुमान कामोटे या संघानं. गोलंदाजी मार्कर विनीत पाटील, समोर उभा नमित पगडे. हा चेंडू वेगवान होता, थोडा नमितला बीट केलं. 12:14 अजूनही 3 सामने, आज 2 संघ क्वालिफाय होणार. सुपर 8 मध्ये विनीतचं कमबॅक आपण जरूर पाहिले. विनीतनं चौकार, सिंगल, षटकार, डॉट 4 मध्ये त्याने आतापर्यंत 11 धावा दिल्यात. विकेट त्याला मिळाली नाही. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तुषारनं 2 विकेट 2 धावा देत ते षटक संघासाठी प्रभावी ठरलंय. पुढचा चेंडू विनीत पाटील, धावा धाव फलकावरती 13, 2 गडी बाद. लाइन पाहिली सामर पवित्रा, चाणक चलाकी क्रिकेटर, इंटेलिजंट शॉट, एक्सलंट शॉट. हा चेंडू जरूर पाहिले, थर्ड मॅनला आलाय चौकार.
म्हटलं होतं का नमित एक सिस्टमॅटिक बॅट्समन आहेत, क्लासिक शॉट त्याच्याकडे, बॅटचा तडाखा त्याच्याकडे, स्मार्ट फलंदाज आहे, तंत्रमंत्राचा वापर करतोय आणि आपली गुणवत्ता दाखवतोय. लॉंग ऑनकडे क्षेत्ररक्षक उभा आहे, वन बाउन्स. यस, क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर करे, धावेसाठी प्रयत्न होणार. एक चौकाराला थर्ड मॅनला आणि इथे नमित आणि त्याला साथ देतो तन्वीर. 2 षटकांचा खेळ संपलाय. कमबॅक चांगलं आरसीसी पेठकडून. पहिल्या षटकामध्ये केवळ 2 धावा होत्या, तिथे संघ अडचणीमध्ये असताना आता नमितनं संघाला सावरले. वैयक्तिक 6 मध्ये 13 खेळतो. 2 षटकं संपले, अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. नायकने विनंती करेन, इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे, पहिला कॉल असेल. 2 षटकं संपली, 19 धावा, 2 गडी बाद. नमित पगडे आणि त्याला साथ देतोय तन्वीर शेख. तुषारचा पहिला चेंडू स्लिप कडे, प्रयत्न चांगले झाले, दबाव परिस्थिती निर्माण करते, धाव घेण्यासाठी संघर्ष, खराब थ्रो आणि हा बेनिफिट. येस येस, थोडा चेंजेस असेल. हेमंत भगत आम्हाला माहिती पोहोचवतील, काही चेंजेस असतील, जरूर थोडा चेंजेस होईल, आम्ही जरूर तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवणार आहोत. थोडासा चेंजेस असतील. अंपायर रन्स 5 धावा मिळणार आहेत. इथे बघा, जरूर खराब थ्रो पाहायला मिळाला दूरवर आणि इथे बेनिफिट जरूर 5 धावा मिळतील. 24 लाईव्ह इव्हेंट्स च्या मार्फत आपण पाहिलं. अंपायर पंचांचा इशारा जरूर आलाय. केलं जाईल.
मॅच ऑन करा. ट्रान्सपरन्सी क्लॅरिटी आणि इथे आपण जरूर पाहतोय नमित पगडेला साथ देतो तन्वीर. आतापर्यंत बॅटिंग करताना आरसीसी पेठ विरुद्ध वेदांत 11 घनसोली. तर जरूर 5 धावा मिळतील. प्रोजेक्टेड स्कोर पाहतोय 55 आणि आपण जरूर पाहिलं बॅटिंग करताना आरसीसी पेठ आणि आता थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. एकूण धावा आहे ते 24. पुढचा चेंडू तुषार वेदांत 11 घनसोली कडून. ओ लाईन चांगली आहे. भेदकता पाहायला मिळाली. दिशा टप्पा अचूकता पाहायला मिळतोय आणि आपली नजर कैद केली. समोर संघर्ष करतोय नमित पगडेला साथ देतो तन्वीर. नमित कडून आता अपेक्षा वाढल्या असेल. इथून आरसीसी पेठ संघाची बॅटिंग होणं खूप महत्वाचं असेल आणि त्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित केलं नमित पगडेनं. पुढचा चेंडू तुषार. ओव्हर नंबर 3. तितक्या ताकदीचा प्रयत्न तो करतोय मैदानावर. खोलवरचा चेंडू ऑन साइडला क्लिक करतोय. दूरवरून येते क्षेत्ररक्षक. 2 धावेसाठी निघालेत आणि हा पलटवार संघाला सुस्थितीमध्ये नेऊन ठेवायचे. भरभक्कम संघ आपल्यासाठी धावसंख्या बनवायचे आणि आता आपला दबदबा निर्माण करतोय मैदानावर नमित पगडे. चांगली पायाभरणी करते. चांगला समन्वय दर्जा त्यांनी दाखवलाय. वैयक्तिक 8 मध्ये 15 खेळतोय तन्वीर. त्याला साथ देतो 4 मध्ये 6 आणि संघाची धावसंख्या 26. आरसीसी पेठ 26. लॉस ऑफ दी 2 विकेट्स. नमितनं लाईन पाहिली. आक्रमक पवित्रा धारण केला. जो फटका त्याला खेळायचा होता तो मात्र सक्सेस मिळत नाही. 2 धावेसाठी पलटवार होणार. चांगली रनिंग नमित आणि तन्वीर कडून. 2 धावेने बघा अजूनही धावांची भूक या. ही भूक तुमच्याकडे असावी लागते आणि तिथे मात्र तळपळताना 2 फलंदाज आपल्या शक्तीचा प्रयत्न करताना मैदानावर आणि ते जरूर पाहतोय या 2 धावेच्या मदतीनं तुषारचं हे षटक वेदांत 11 घनसोली कडून. एकूण धावा दाखल कवर. टोटल रन्स 28. 28 रन्स 28 धावा. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. 12 वाजून 22 मिनिटं आहेत. चला मॅच स्पीडअप करा थोडा. 1च्या अगोदर आम्हाला 4 सामने कंप्लीट करायचे. आज थोडा लेट झाला. थोडी दिलगिरी व्यक्त करेन मात्र उद्या बदल केला जाईल. ओव्हर नंबर 3 तुषार. एकूण धावा दाखल कवर. टोटल रन्स पाहूया 28. गडी बाद झालेत आतापर्यंत 2 बॅटिंग करताना. आज अपेक्षा होती आपण जरूर पाहिलं सोहेल शेख कडून. अपेक्षा होती बंटी कडून. नमित पगडे आणि त्याला साथ देतोय तो तन्वीर. अपेक्षा जरूर वाढल्या. चांगली बागेदारी बॅटिंग होणं. तुषारचा हा शेवटचा चेंडू. थर्ड ओव्हर 28 धावा. वेदांत 11 घनसोली. आक्रमण करतो. हल्ला चढवलाय. जरूर पाहतो दूरवर. चांगला प्रयत्न. यस कौतुक होत असताना ही विकेट इम्पॉर्टंट होती आणि आता बॅट्समन आउट. मॅच कडे वळूया. बॉबी यांना जरूर पाहतो. आरसीसी पेठ साठी नेहमी ते सपोर्टर म्हणून राहिलेत. मागच्या 2-3 वर्षामध्ये पाहिलेत तर त्यांना बिग सपोर्टर म्हणून म्हटलं जातं. आरसीसी पेठ हा संघ जरूर पोहोचला 3 षटकानंतर 28. संतोषजी गरत सर यांना आम्ही पाहतो. पेठगावचे समालोचक आहेत. हे सुद्धा आपण पाहतो बऱ्याच वेळा आरसीसी पेठ संघाला आपण त्यांना सपोर्ट करताना पाहिलं. पीटीसी लाईव्हचे सर्व यशस्वी उद्योजक संदीपजी वास्कर पेठचे असतील, गणेशदादा जोशी असतील, रणजित साहेब असतील. बऱ्याच वेळा आम्ही पाहिलं आरसीसी पेठ म्हटल्यानंतर त्यांचा मोठा पाठीराखा वर्ग अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये पाहिलं. तन्वीर शेख 4 मध्ये वैयक्तिक 6 खेळतो. 28 धावा. प्रताप वास्कर आम्ही पाहतो पेठचे आरसीसी पेठचे पाठीराखे हे सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचा आपण धन्यवाद देऊया. 4 मध्ये 6 खेळतो. ओव्हर नंबर 4 किशोरला जरूर पाहतोय. वेदांत 11 घनसोली फायटिंग स्कोर उभी करायच्या. मिडल ऑर्डरला मात्र आज नमितनं चांगला खेळ केला. कुठे का होईना संघाला सावरण्याचा प्रयत्न झाला. रन रेट पाहिला 9.33. फोर्थ ओव्हर. पहिला चेंडू लाईन चांगली ऑफ स्टिक करून चेंडू थोडा बाहेर. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल.
आणि गोलंदाजी करतो किशोर वेदांत 11 घनसोली कडून. पहिल्या षटकामध्ये 2 आल्या, त्यानंतर असं वाटलं होतं का प्रवाह थोडा बॅकफुटला जाईल, मात्र चांगला खेळ पाहायला मिळाला. 29 धावा, कमबॅक चांगल्या. किशोर पुन्हा एकदा पहिला चेंडू अमांतर, आक्रमण करतो ऑन साइडला अंतर्वर्तुळामध्ये दूरवरून बघा वेदांत 11 घनसोली. चांगला प्रवाह आहे, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, इथे धोका गरज नव्हती आणि ही सफलता. चौथा धक्का बॅटिंग करताना आता निराश मनाने परतेल, काही गरज नव्हती. संपर्क कम्युनिकेशन होणं महत्वाचं होतं. जरूर पाहूया एकाला बाद आता व्हावं लागेल इथे अति काही संकटात नाही आणि हा धोका जरूर पाहतोय. 4 गडी बाद बॅटिंग करताना संघ आरसीसी पेठ. नक्कीच मॅचकडे आपण वळूया. आज प्रमुख फलंदाजानं आपण पाहते थोडी निराशा केली, त्यानंतर कमबॅक करताना आपण जरूर पाहिलं तर वेदांत 11 घनसोलीकडला संघाला आम्ही विनंती करतो का टीम मीटिंग वारंवार घेऊ नका. 12-26 आज पहिला चेंडू थोडा लेट पडला, याचं कारण सर्व संघांना समजावून घेतलं, सर्व आयोजकांना आमच्या सर्व आज आमंत्रित संघांना समजावून घेतलं. उद्याचं सुद्धा 8चा लॉर्ड्स असणारे आणि 2 संघ सुपर 8 मध्ये रोज आपण क्वालिफाय करणार आहोत. किशोरला पाहतोय 30 धावा, 4th ओव्हर इन प्रोग्रेस, बॅटिंग करतोय आरसीसी पेठ. हा चेंडू आक्रमण केलं डीप कडे, फिल्डर रेडी आहे, सिंगल मिळेल. 1 धावफलक पुढे सरकेल. बॅटिंग करताना आरसीसी पेठ संघ बघा नजरेसमोरून धाव सोडण्याचा प्रयत्न, यास धाव इथे पूर्ण होईल. पॅव्हिलियन मध्ये थोडं तणावाचं वातावरण आहे. आरसीसी पेठला बॅटिंग फायटिंग स्कोर उभी करायची आणि त्यासाठी पडझड सूर्य अक्षरशः इथे. मात्र मैदानावर जी गोलंदाजी होती किशोरकडून आतापर्यंत किशोरनं 2 चेंडू 4 धावा दिल्या. थोडी त्याला लाईन आणि लेनचा अभ्यास होत नाहीये. शेबाज गेला, अविनाश केला, बॅटिंग लाईनअप मध्ये बंटी असेल, बॅटिंग लाईनअप मध्ये आज सोहेलनं निराश केलं, नमितनं निराश केलं, अविनाश तन्वीर बाद झाला, तर अविनाश आणि शेबाज संघाचा डाव सावरताना. गोलंदाजी मार्कर किशोर, पुढचा चेंडू समोर उभा अविनाश. लाईन पाहिली ऑफ स्टिकच्या बाहेर, पंच आमच्याकडे वळले, त्यास व्हाईट बॉल. अवांतर धावेनं संघ पुढे सरकला. टोटल रन्स पाहूया 33, गडी बाद झाले 4 गडी बाद 33. मी मगाशी म्हटलं तर 5 षटकामध्ये 50-55 जर आव्हान कडवं आव्हान आरसीसी पेठकडे असेल तर तो राहतो की कातील आणि सर्वात भयानक संख्या. क्रिकेटमध्ये नेहमी आपण भाकीत करणं खोटं असतं. धावबाद करण्याची तयारी आणि इथे बघा काही गरज नसताना, चुकी होत असताना आरसीसी पेठकडून आणखीन एक धक्का, धावबाद. क्रिकेटमध्ये सांघिक बळ खूप महत्त्वाचं असतं आणि मैदानावर चित्र पाहायला मिळालं. धाव सोडण्याची तयारी आरसीसी पेठ संघामध्ये, थोडं तणावाचं वातावरण सुद्धा. लढाई आपण पाहतोय वेदांत 11 घनसोली आणि त्यांच्या विरुद्ध आरसीसी पेठ. अजूनही या षटकामध्ये आपण पाहतोय 33 धावा, 4 गडी बाद. गावदेवी उसराई चषकाची ही अफलातून दर्जेदार स्पर्धा आहे. दैदिप्यमान आयोजन 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहतोय. A&B इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स अक्षय भगत यांनी स्पॉन्सर केलेली 24 लाईव्ह इव्हेंट आणि आज तागायत अगदी मध्यरात्री सुद्धा ऑनलाईन प्रेक्षकांची आम्ही गर्दी पाहतोय या स्पर्धेला भेट देताना. लॉंग ऑनकडे चेंडू जरूर गेला, दूरवरून येतोय, क्षेत्ररक्षक सिंगल मिळेल. 1 धावफलक पुढे सरकेल. अविनाशने आज निराश केलं, गॉन फॉर डिडक्शन 0 वर बाद झाले. 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. एकूण धावफलकावरती 33 टोटल रन्स पाहूया 1 पुढे सरकेल 34 आणि गडी बाद झाले 6. आरसीसी पेठ शेवटचा चेंडू या षटकातील. एज लागते स्लीप कडे. आज वेदांत 11 घनसोलीकडे पॉवरफुल बॉलिंग आहे. आज थोडी लाईन आणि लेंथ खराब होती आणि याचा फायदा उठवला
व्हाईट बॉल सुद्धा पाहायला मिळाले, मात्र 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावा फलकावर 33. करा रिमेनिंग 1 बॉल लेफ्ट. यस यस मी फिल्डिंग वेदांत 11 ला विनंती करेन. 1 बॉल बाकी. विश्लेषण डिटेल्स आम्ही पोहोचू आपल्यापर्यंत. तर वेदांत 11 पहिला चेंडू वाईट, सेकंड त्यानंतर पाहिलं रनआउट 1 काउंट, त्यानंतर 2 धावा वाईट, परत 1 रनआउट, सिंगल आणि डॉट. 1 बॉल बाकी. विश्लेषण आमचे नामांकित स्कोरर आहेत. पहिला वाईट, रनआउट 1 काउंट, त्यानंतर 2 धावा 2 काउंट, व्हाईट बॉल, रनआउट 3 काउंट, सिंगल डॉट म्हणजे टोटल 5. ट्रान्सपरन्सी आम्ही पाहतोय 34 रन्स आहेत. 34. काही टेन्शन घेऊ नका खेळाडू. ट्रान्सपरन्सी काही जर चर्चा करायची असेल, कमिटी मेंबर्स आमचे एमन बघत आहेत आणि संपूर्ण टीम ऑन प्रेझेंट बाउंड्रीवर आहे. मात्र तुम्ही वेळ घेऊ नका. 12:31 अजूनही 3 सामने कव्हर करायचे आहेत आयोजकांना. आज थोडा लेट झाला. आज नवी मुंबईचे संघ होते, आज आपण पाहिलं बलाढ्य संघ होते. थोडा सर्वांना समजावून घेतलं, मात्र थोडा 2च्या आसपास स्पर्धा आम्हाला कव्हर करायचं आहे. थोडा लक्ष असू द्या. किशोर आतापर्यंत लास्ट बॉल. समोर उभा बॅट्समन शेबाजला पाहिलं ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, दूरवरील क्षेत्ररक्षक रेडी, सिंगल मिळेल. 1ने धावफलक पुढे सरकेल. टोटल रन्स पाहूया. 4 षटकं संपले आणि एकूण धावा आरसीसी पेठ पोहोचलाय 35. 35 4 षटकानंतर 35. तर गावदेवी उसराई चषकाची भव्य दिव्य स्पर्धा आज दुसरी रात्र. काल या स्पर्धेची पहिली रात्र होती. सर्व दानशूर दात्यांचा आम्ही आभार मानू ज्यांनी या स्पर्धेला आम्हाला योगदान दिलं. ग्रामस्थ मंडळ, युवा सेना, त्यानंतर आम्ही पाहतो आज भारतीय जनता पार्टी पुरस्कृत ही दर्जेदार स्पर्धा. 4 षटकं संपली. 35 धावा 6 गडी बाद. शेबाज शेखला पाहतोय वैयक्तिक 5 मध्ये 4 खेळतोय. सुमित त्याला साथ देतो आणि आता शेवटचं षटक. विशाल शहा वेदांत 11 घनसोली कडून विशाल शहा समोर उभा आहे. बॅटिंग करताना आरसीसी पेठ. बॅट्समन रेडी. शेबाज शेख पहिला चेंडू ऑन साइडला दूरवरून पाहतोय. सिंगल मिळाली. 2 धावेसाठी प्रयत्न. बघा शॉन पथकाची टीम आले. बघा शॉन पथक 5 मेंबर झालेत. कदाचित 6 मेंबर तिकडे असतील. बघा चला त्यांना जाऊ द्या, ते त्यांच्या वाटेनं जातील. 5 जणांची टीम एकदा झाली. फुटवाचा वापर, हा तडाखा, स्टेडीचा फटका. ओ सुपर फिल्डिंग. काय दर्जेदार क्रिकेट दाखवलाय. याला म्हणतात झोकून देणं. यस दीजा आणखीन एक सक्सेस. तर टोटल रन्स पाहतो 24. लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून प्रेक्षक वर्ग, आमचा पाहुणा वर्ग स्पर्धा पाहतोय. गावदेवी उसराई ट्रॉफी 37 7 गडी बाद. चेंडू शिल्लक 4. सुमितला जरूर पाहतोय 8.50. करंट रन रेट पाहिला 8.54. विशाल शहाला मिळालं सक्सेस 7 गडी बाद. आरसीसी पेठ अजूनही संघ अपेक्षा करतोय. 4 चेंडू बाकी. 4 चेंडू मध्ये 1-2 मोठे फटकेन. बरेच नवीन चेहरे आपण या संघामध्ये पाहिले. आज बंटी जोशी अपयशी ठरला. आज सोहेल अपयशी ठरला. आज काही प्रमुख खेळाडू नाहीये. नमितला पाहिलं मात्र आता 4 बॉल. सुमित खांडेकर आणि सिद्धेश कोळी. 4 चेंडूमध्ये आक्रमणाची गरज आहे.
विशाल शाह वेदांत 11 घनसोली कडून षटक हातोळतोय आणि पाहूया या सामन्याचा अजूनही 4 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील. खोदून काढला हा फटका, लॉफ्टेड स्ट्रोक दूरवर, फिल्डर रेडी आहे तिथे. ओ हो, पहिला दुसरा तिसरा प्रयत्नामध्ये हा झेल टिपला. 8वा धक्का 37 वर. उत्तर वेदांत 11 घनसोलीच्या शैलीबद्ध गोलंदाजीनं या सामन्यामध्ये चांगला अटॅक केला. वेगवान गोलंदाज, अग्रेसर कामगिरी. आज आपल्या गोलंदाजाच्या जोरावर चांगलं कॉन्फिडन्स करताना आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करताना इथे मात्र अलर्ट केलं. आता RCC पेठ संघाला क्षेत्ररक्षण कमालीचं, गोलंदाजी कमालीची, पार्टनरशिप बिल्डअप होण्यासाठी संधी दिली नाही आणि आपल्या क्षेत्ररक्षणाच्या क्षमतेवर ज्याने अनेक वेळा कॉन्सन्ट्रेशन केलं तो आपण पाहतोय वेदांत 11 घनसोली. 37, 8 गडी बाद, 37 या धावसंख्येवर 8 गडी बाद. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा गोलंदाज विशाल शाह. चला थोडा स्पीडअप करा. क्रिकेटमध्ये प्रसंग कोणताही असू द्या, डगमगायचं काम नसतं, 2 हात करायचे असतात. 3 चेंडू भेदकता बघा किती अप्रतिम आहे. लाईन चांगली आहे. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं, क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स, विनिंग ऑफ डॉमिनेशन, विनिंग स्किल. क्रिकेटमध्ये तुम्हाला त्या 3D वर काम करावं लागतं. डिटर्मिनेशन, डॉमिनेशन, डेंजरस. आणि आता गोलंदाजी चांगली होती विशाल शाह. चेंडू शिल्लक 2. हा फटका खोदून काढलाय लॉंग ऑफच्या वरून, फिल्डर रेडी. हो, प्रयत्न झाले. शेवट गोड करायचे RCC पेठ संघ. त्यातीलच एक संघ जो कधी हार मानत नाही. आम्हाला सामना सोडायचा नाहीये, धावा बनवायचे. एकूण धावा दाफलकर पाहतो. आता चेंडू शिल्लक 1. एकूण धावा दाफलकर, टोटल रन्स पाहूया. संघ पोहोचलाय 43, 43 रन्स. क्रिकेटमध्ये कुणालाही कमी लेखू नका. आणि आता पाहतोय शेवटचा चेंडू 43 रन्स. अंतिम चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न आणि सक्सेस. 43 वर 9 गडी बाद. तर नेक्स्ट काही चेंजेस असतील हेमंत बघत आम्हाला जरूर माहिती कळवतील. सामना जिंकला KDH वाघिलीवाडा संघानं, सामना जिंकला पृथ्वी 11 आपण पाहते भमाळे संघानं. जे हनुमानी कामोटेने एक सामना जिंकला आणि माहिती मिळेल अचूक. तर कामोटे जे हनुमान पार्किंग बॉईज, कामोटे संघ आणि यातून विजय होणाऱ्या संघाची लढत असेल. लक्ष असू द्या, यातून विजय होणारा संघ कामोटे संघाविरुद्ध लढत असेल तर मी पार्किंग बॉईज जे हनुमान कामोटे संघाच्या संघनायकाला विनंती करेन का आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबावं. काही चेंजेस केलेत आपण स्टेजवर पाहतो. आमची संपूर्ण युवा सेना, गावदेवी उसराई चषक आणि युवा सेनेचे सर्व पदाधिकारी यांना सुद्धा आम्ही स्टेजवर पाहतोय. युवा सेना म्हटली तर सातत्याने उसरली खुर्द गावामध्ये सामाजिक कार्य असो, राजकीय कार्य असो, कला, क्रीडा, आर्थिक क्षेत्र असो आणि सातत्याने आम्ही पाहतोय या गावदेवी उसराई चषकामध्ये युवा सेनेची प्रचंड मेहनत. स्क्रीनवर आपण पाहतो 24 लाईव्ह इव्हेंट, ड्रोन व्ह्यू आणि या स्पर्धेचं विहंगम दृश्य, विलोभनीय दृश्य. काल पाहुण्यांचा थाटमाट पाहिला, काल पाहुण्यांची उपस्थिती पाहिली आणि स्क्रीनवर आपण पाहतोय A&B अक्षयजी बगल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांनी स्पॉन्सर केलेला आम्हाला लाईव्ह सेवा आणि दर्जेदार स्पर्धा आहे. चला नेक्स्ट मॅच होणार आहे, मी माहिती जरूर दिली. जे हनुमान कामोटे संघाविरुद्ध यातून होणारा विजयी संघामध्ये लढत पाहणार आहोत. मात्र विनिंग टार्गेट गावदेवी उसराई चषक 12:39 दुसऱ्या अंकाकडे जरूर वळणार आहोत. मी विनंती करेन आघाडीची जोडी पाठवा लगेच आणि ऐकूया DJ सानिया, DJ नितीनचं संगीत. नितीन भगत यांना पाहतोय सरपंच आहेत आणि सुंदर अशा ट्रॉफीचे स्पॉन्सर त्यांना आपण सुद्धा स्क्रीनवर पाहतोय. प्रेमळ स्वभावाचं व्यक्तिमत्व, सर्वांना समजावून घेणारं व्यक्तिमत्व आणि सर्वांना हवं हवंसं वाटणारं व्यक्तिमत्व नितीनजी भगत साहेब सरपंच यांना जरूर पाहतोय. तर मेहबूब बैलाचे आणि मथुर बैलाचे फॅन्स क्लब, युवा सेनेचे सर्व आमचे पदाधिकारी यांना सुद्धा आपण स्टेजवर पाहतोय आणि त्यांचा आपण मनापासून धन्यवाद देऊया. चला मॅच ऑन होईल, ऐकूया आपण. तत्पूर्वी आता मध्यरात्र होऊन गेलं, DJ सानियाचं, DJ नितीन यांचं संगीत ऐकूया.
ते विनिंग कॅल्क्युलेशन पाहतो. येणारे 30 चेंडू 44. गावदेवी उष्ट्राई चषकाची ही स्पर्धा. वेदांत 11 गणसोळे आणि त्यांच्या विरुद्ध आरसीसी पेठ. सामना कसा होणार, सामना कमालीचा होणार का? सर्वांच्या नजरा या मॅच कडे. दोन्ही बलवान संघ, दोन्ही ताकदवर संघ आहेत. सामना कसा होणार? तर विनीत भगत आणि जयवंत भगत आम्हाला इंटरनेट सेवाचे पुरस करतात, त्यांचा आम्ही धन्यवाद देतोय. जरूर आम्ही पाहतोय सर्व उसरली युवा सेनेचे सर्व पदाधिकारी यांना स्टेजवर आपण जरूर पाहतोय. काहींच्या 10वीच्या स्पर्धा सुद्धा आहेत, ते घरी गेलेत. युवा सेनेचे संपूर्ण आमचे पदाधिकारी यांना आपण स्टेजवर पाहतोय. निखिल भगत यांना जरूर पाहतोय. भूपेंद्र मुंडे आमचे, अमय भगत असतील, रुपेश भगत, विवेक भगत यांना पाहतोय. विपुल पाटील आहेत युवा सेनेचे सर्व पदाधिकारी. जरूर आपण मॅच कडे वळूया, दुसऱ्या अंकाकडे. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. आज थोडं आपण पाहतो, आज दादा संघ होते आणि मध्यरात्रीनंतर आता थोडी प्रेक्षकांची गर्दी कमी पाहायला मिळते, कारण आता लाईव्हला जास्त पसंती असते. तर मच्छिंद्र पाटील आम्ही पाहतो आमदार चषकाचे त्रिमूर्ती आयोजक. आपण त्रिकुट यांना पाहतोय. तर नक्कीच इथे सुद्धा मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये कधी ते बसत नाही. ते नेहमी सांगतात का त्यांना बसायला अजिबात आवडत नाही, कारण जेवल्यानंतर शतपावली आणि फेरफटका मारणं हे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. जीवन गावण यांना पाहतोय. ज्युपिटर ॲक्टिवा जी मॅन ऑफ द सिरीजची आम्ही बाईक पाहतोय आणि ती अंपायरसाठी नाही आहे, ती खेळाडूसाठी आहे. थोडा आनंद घेताना फोटोग्राफी सुद्धा करताना पाहते. कोण असेल या सुंदर असा ज्युपिटरवर बसणारा मालिकावीर? गावदेवी उस्ताई स्पर्धा म्हटली ना तर मालिकावीराचं हे नामांकन हे चर्चेचा विषय असतं. तर नवी मुंबई बँकिंग क्षेत्रातील एक मोठं नाव आहे ते नागेश खंडागळे. HDB आम्ही पाहतो नवी मुंबईचे एरिया सेल्स मॅनेजर. त्यांचं आपण मनापासून हार्दिक स्वागत करूया. गावदेवी उस्ताईचे ऑलराऊंडर आम्ही जरूर पाहतोय. चला मॅच कडे वळूया. विनिंग टार्गेट, येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 30 बॉल मध्ये करायचे 44. चेंडू आणि 44 धावा. समोर आरसीसी पेठ आणि वेदांत 11 घनसोळी. टार्गेट 44. पहिला चेंडू हा तडाखा बॅटच्या मधोमध. दिस इज अ सुपर सायक्लॉनिक शॉट. हा तडाखा राहुल शेट्टीच्या बॅट मधून विशाल खेळतो आणि त्याला साथ देतोय राहुल शेट्टी आणि हा तडाखा षटकार. सुरुवात धमाकेदार षटकाराने केली. समोर उभा आहे बंटी जोशी गोलंदाज. दुसरा चेंडू क्लासिक शॉट वन्स अगेन. एक षटकार आणि हा चौकार. तर नक्कीच एक षटकाराला एक चौकाराला आपण जरूर पाहतो. विशाल शहाच्या मार्फत ही तगडी बॅटिंग. पुढचा चेंडू खराब चेंडू. आणखीन एक क्लासिक शॉट कव्हर कडे. फिल्डर रेडी. प्रयत्न जरूर केले जाईल, मात्र आरसीसी पेठ संघ हार मानणारा संघ नाहीये. बऱ्याच वेळा पाहिले जेव्हा लो स्कोरिंगचा सामना जरी सुरुवात आक्रमकतेने झाली तरी कमबॅक करण्याची तयारी या संघामध्ये. बंटी जोशी 3 चेंडूवर त्याने मार काढला. विशाल शहाला पाहते क्लासिक प्लेअर आहे, कम्प्लीट टेक्निक बॅट्समन आहे, सुपर क्लास त्याच्याकडे. मैदान गाजवण्याची क्षमता या खेळाडूकडे. 3 मध्ये खेळतो 12. 44 धावा. 27 मध्ये 32 करायचे. बंटी जोशी ठरला महागडा आरसीसी पेठ साठी. पुढचा चेंडू समोर उभा आहे विशाल. वेदांत 11 घनसोली. लाईन पाहिली. क्लासिक शॉट. ग्रेट हिटिंग. चेंडू डीप बॅकवर्ड स्केअर लेगला. आणखीन एक चौकार.
4 मध्ये वैयक्तिक खेळतोय आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार. सुपर ग्रेट इनिंग, ग्रेट स्टार, धमाकेदार. पार्किंग बॉयच्या हनुमान कामोटे संघाने येऊन थांबावं, कारण नेक्स्ट मॅच विनर यातून जिंकणारा संघ आणि कामोटे विरुद्ध होणार आहे. लाईन पाहिली लॉंग ऑनला, क्लासिक शॉट. बॅटिंग आवडली असेल तर विशाल शहासाठी मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजेत. 5 मध्ये 20 पॉवर प्ले मध्ये कसं खेळावं याचं उत्तम उदाहरण वेदांत 11 घनसोली कडून. विशाल शहा कंप्लीट टेक्निक, तंत्रशुद्ध बॅटिंग, क्लासिक आहे. टायमिंगला जज करणं, क्रिकेटमध्ये अचूक वेळ साधणं खूप महत्वाचे. आणि बंटी सारख्या प्रमुख गोलंदाजावर चढवलेले हल्ले. आतापर्यंत 3 चौकार 1 षटकार पाहिला. एकूण धावा फलकावर 20. सावध पवित्रा पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. विनिंग कॅल्क्युलेशन येणार आहे. आता चेंडू शिल्लक असतील, आपण जरूर पाहूया. 20 धावा झाले. 24 चेंडू मध्ये 24 धावेची गरज. जोशीचं षटक संघासाठी महागडं ठरलं. धावांची गुंतवणूक थोडी कमी होती, मात्र बॅटिंग करताना विशाल शहा ज्या पद्धतीनं बरसला. 6 मध्ये 20 खेळतो. आता विनिंग कॅल्क्युलेशन पाहतोय. सामना सोपा झालाय. 24 चेंडू मध्ये 24 धावेची गरज. टार्गेट 44. आरसीसी पेठ इथून सामना जिंकायचा असेल प्रचंड मेहनत करावी लागेल. पहिला चेंडू जिशानचा गॅप मध्ये डीप बॅकवर्ड थर्ड मॅनला जरूर इथे प्रयत्न झाले. आणि आता हा तडाखेबंद खेळ पाहायला मिळतो. आता राहुल शेट्टी त्याला साथ देतोय. चला मी विनंती करेन, जिशानला आपण जरूर पाहिलं. आतापर्यंत पहिल्या चेंडूवर ठरला महागडा. टोटल रन 24, विनिंग टार्गेट 44. 23 बॉल 20 ची गरज. आक्रमण सामन्यामध्ये रोमांचक, थरार नाट्य. क्रिकेटचं तगड्या बॅटिंगचं नेतृत्व कसं असावं राहुल शेट्टी दाखवत असताना आणखीन एक सुपर क्लास शॉट. अचूक वेळ साधणं, प्रयत्न करण्याची तयारी असावी. आपल्या बॅटिंगमध्ये चांगले फटके असावे आणि त्या तंत्रशुद्ध फटक्यानं मैदानावर सिस्टमॅटिक बॅटिंग सुरू. 28 धावा 44 टार्गेट. 22 मध्ये 16 ची गरज. 22 चेंडूंनी 16. जिशान सुद्धा ठरला महागडा. क्लोवर चेंडू स्लोवर पाहायला जरूर मिळाला. उचली शरीरभेदी गोलंदाजी कमबॅक करायचे जिशान कडून अपेक्षा करतो. 21 बॉल 16. प्रचंड मेहनत करावी लागेल. प्रचंड आपल्या क्षेत्ररक्षण भूमिकांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. बॅटच्या मधोमध हा तडाखा, कोणी तिथे नाही. अंपायर सिग्नल येईल आणि पंचांचा इशारा. आणखीन एक धमाकेदार सुपर शॉट येईल चौकार. ब्रेक करणं महत्वाचे, मात्र तडाखा सुरू आहे. 44 येणारे 20 बॉल 12 ची गरज. सामना सोपा होत चालल्या. बंटीच्या षटकामध्ये 20 झाल्या. बॅटिंग करताना एवढं काही आम्ही पाहतोय भरीव कामगिरी करता आली नाहीये. जिशान प्रयत्नाचा प्रयत्न करतोय, मात्र जरूर इथे जवळपास निम्मा संघ आपण पाहतो. या संघाने निम्मा प्रवास पूर्ण केलाय. वेदांत 11 घनसोलीच्या पॅव्हलियन मध्ये आनंदाचं वातावरण जरूर पाहतोय. 44 टार्गेट होतं आणि सामना सहज पद्धतीनं दुवा करतोय. पार्किंग बॉयज चे हनुमान कामोटे संघाने टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबावं. 19 बॉल मध्ये 8 धावेची गरज.
आक्रमण केले शॉट लाईक दॅट सहज ठोकतोय हायलाइट्स पद्धतीने ही तुफानी फटकेबाजी आता येणारे चेंडू 17 आणि 4 धावेची गरज संपले 40 धावा पहिल्या षटकामध्ये 20 आल्या आणि हे षटक सुद्धा जिशांचं महागडं ठरलं क्लासिक फलंदाजी कशी असावी सिस्टमॅटिक फलंदाजी कशी असावी तंत्रशुद्ध कलागुण संपन्न सर्वांग चौकार षटकारानं सजलेली इनिंग कशी असावी ते दाखवून देत असताना विशाल शाह आणि त्याला साथ देतोय राहुल शेट्टी 2 षटकानंतर 40 येणारे 18 चेंडू आणि 4 धावेची गरज मॅचकडे जरूर वळूया आपण हर्षद पाटील यांना जरूर पाहतो आपण युवा सेनेचे आमचे आयोजक आहेत 18 बॉल आणि 4 ची गरज खोलवरचा चेंडू इथे मात्र कमबॅक करायचा असेल तर प्रचंड मेहनत करावी लागेल सामना सोपा झालाय यातून विजय होणाऱ्या संघाची लढाई असेल पार्किंग बॉयच्या हनुमान कामोटे संघाविरुद्ध संघ रेडी राहायचे नेक्स्ट मॅच होईल तमाम प्रेक्षकांचं सुद्धा आम्ही मनापासून धन्यवाद देतो येणारे 17 बॉल 4 शेबाज शेख कमबॅक होणं चमत्काराची गरज आहे खोलवरचा चेंडू धावांची गुंतवणूक कमी आणि येईल या वेळेला डॉट बॉल बॅटिंग करताना राहुल शेट्टी 6 मध्ये 20 खेळतोय विशाल शाह 8 मध्ये 20 खेळतोय आणि येणारे चित्र पाहूया येणारे 16 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज 16 बॉल आणि 4 धावा शेबाज शेख वेदांत 11 गणसोळे आणि त्यांच्या विरुद्ध आरसीसी पेठ एका फटक्याचं काम आहे 16 बॉल आणि 4 ची गरज आक्रमणाचा प्रयत्न ऑन साइडला सिंगल मिळाली आता सिंगल डबल न सामना सहज जिंकेल प्रचंड मेहनत करावी लागेल विनिंग कॅल्क्युलेशन पाहूया चेंडू शिल्लक आता जरूर स्क्रीनवर शेबाज बॅटिंग करतोय वेदांत 11 गणसोली 44 धावांचा टप्पा ओलांडायचा होता कंपल्सरी चेस करणं स्पर्धेचा नियम आहे आणि आता येणारे चेंडू आणि धावांचं अंतर आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपला 15 बॉल आणि 3 धावेची गरज 15 चेंडू 3 धावा टार्गेट 44 41 धावा झाल्या बिनबाद सामल पवित्रा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बघा राहुल खेळतोय विशाल त्याला साथ देतोय क्रिकेटमध्ये विनम्रता किती महत्वाची असते बघा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप अग्रेसिव्ह मूड मध्ये बॅटिंग केली तुफानी हल्ले चढवले सामना रिकव्हर केला मात्र तरी सुद्धा शांत डोक्याने क्रिकेट दाखवत असताना राहुल शेट्टी आणि विशाल 14 मध्ये 3 लाईन पाहिली अजूनही आपल्या नैसर्गिक खेळानं चोख प्रत्युत्तर देतोय 13 बॉल आणि 3 ची गरज आहे 44 धावा सामना मात्र सोपा झाला आरसीसी पेठ संघा आज थोडा मी म्हणेन प्रदर्शन थोडं बॅकफुटला गेला मात्र एखादा चमत्कार सामना जिंकून देईल 13 बॉल 3 कठीण आहे ओ विनिंग स्ट्रोक सामना सहज जिंकलाय पराभूत केला आरसीसी पेठला वेदांत 11 गणसोली या संघाने बॅटिंग आवडली असेल तर राहुल शेट्टी आणि विशाल शाह या क्लासिक कौशल्यपूर्ण बॅटिंगची कौतुक केलं पाहिजे एकदा टाळ्या झाल्याच पाहिजेत या 2 फलंदाजांसाठी यस डीजे चला टॉस आम्ही सर्वप्रथम करणार आहोत टॉस करूया मी विनंती करेन आमचे सन्मान्य पाहुणे हेमंतजी भगत सुद्धा आहेत आमचे मुख्य आयोजक टॉस होणारे 4 षटकांचा सामना दोन्ही संघनायक आलेत सर्वप्रथम टॉस करूया वेदांत 11 घनसोली आणि त्यांच्या विरुद्ध जे हनुमान कामोटे रूल्स अँड रेग्युलेशन हेमंतजी भगत यांच्या शुभ हस्ते टॉस होईल कामोटे पार्किंग बॉयज तर ज्या हनुमान कामोटे विरुद्ध आपण पाहतोय वेदांत 11 घनसोली टॉस होईल